बघते आज आपण पाहत आहोत या स्पर्धेला आम्हाला जॉईन झालेले आहेत. त्यानंतर आमचे एकनाथजी भलासाहेब आणि त्यानंतर आमचे जीवाजी भलासाहेब आणि तिन्ही विद्यमान सरपंच आहेत आणि आज आवर्जून या आदिवासी चषकाला सदिच्छा भेट देण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. अंकुश बरतड साहेबांच्या सोबतीला आलेले आहेत आणि म्हणून मी तो उल्लेख केला की जेव्हा जेव्हा आपल्या समाजाचं नाव येईल तेव्हा तेव्हा त्या समाजासाठी नेहमीच कार्यतत्पर असणारे आमचे अंकुश बरतड सर देखील आम्हाला आज पाहायला भेटत आहेत. स्पर्धा कोणतीही असू द्यात, जेव्हा आदिवासी हे नाव येतं तेव्हा तेव्हा आम्हाला साहेबांची उपस्थिती पाहायला भेटते. मग आम्ही आदिवासी चॅम्पियन ट्रॉफी पाहिली, मग आम्ही आदिवासी चषक पाहिलं, मग आम्ही आदिवासी सरपंच चषक पाहिलं. जेव्हा जेव्हा हे नाव येईल समाजाचं तेव्हा तेव्हा त्यांची नेहमीच आम्हाला उपस्थिती पाहायला भेटते. असे सगळेच मान्यवर उपस्थित आहेत. सगळ्यांचं स्वागत. आणि आता वळूयात महत्वाच्या लढतीकडे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल शेंडू वेगामध्ये हाताळण्याचा प्रयत्न कदाचित आपण पाहत आहोत. तिथे पहिल्या शेंडूवरती तो कोणता इशारा आलेला नाहीत, म्हणजे सुरुवात चांगली होते गोलंदाजाकडनं. कैलास धापटेच्या सोबतीला महेश धापटे ही जोडी पाहायला भेटते. महेश स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्राईक एंडला कैलास आणि बॉलिंग मार्क वरती अनिल वेहिले. आणि इथे आता झाली ती दांडी गोल. फास्टर क्विकर वन शेंडू आणि तिथे महेश धापटेला परतावा लागेल. झटका पहिला. राम कालचिडे आपल्याला आता पाहायला भेटेल. शून्यालाच पहिली विकेट. 3 ओव्हरचा सामना आहे, त्यामुळे ती लढत खूप महत्वाची असणार आहे दोन्ही टीम कडनं. जिथे आता शून्याला पहिली विकेट गेली आहे. राम मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस लॉफ्टेड हिट करतोय, शेंडूला अगदी पाठवतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक विशाल वेले येतोय, बॉल पर्यंत पोहोचेल. बॉल फेकी केली जाईल तोपर्यंत पाहायला गेलं तर या बॉलवरती ती पहिली सिंगल जॉईन केली जाईल. राम कालचिडाचं अकाउंट ओपन होतं आणि तथा जेबी स्पोर्ट्स शेंडेगाव टीमचं देखील अकाउंट या मॅच मध्ये ओपन होतोय. आता हा फुल टॉस मिळाला आहे. पूर्णपणे बॉलला वळवलंय. खाली क्षेत्र आहे, वॅकेट एरिया मधनं डीप मध्ये शेंडू निघालाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. महत्वाचं 4 चौकार. पास वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. आता हा समोर मारला. यावेळेस देखील आपण पाहत आहोत फिल्डर तिथे लॉंगॉन मध्ये जातो. विशाल थोडासा वेळ घेतो आणि मग आता त्यानंतर 2 साई कॉल आहे. तिथे 2 धावा सहजरित्या काढल्या जात आहेत. पहिलं षटक आहे अनिल वेहेले. प्रत्येक मॅच मध्ये ती कामगिरी खूप चांगली राहिली आहे त्याची गोलंदाजीमध्ये. आणि सध्या तरी आता पाहत आहोत ती विकेट देखील मिळाली. या मॅचची ती गोल्डन विकेट होती जिथे महेश धापटे सध्या तरी शून्यावरती बाद झाला आणि आता 7ला पहिली विकेट गेलेली दिसते. फुल लेंथ प्लेअर मिस. चांगला चेंडू हवे फ्रॉम द बॉडी बॉल. पुरवलेला होता. विकेट किपरच्या दस्तानामध्ये चालला आणि आला अजून एक डॉट बॉल. ओव्हर क्रमांक पहिली समाप्त. पहिल्या वर्षा खेळानंतर धाव फलक फक्त 7. चला जास्तीची चर्चा करायची गरज नसावी. गोलंदाजाला फक्त बॉलिंग मार्क वरती सज्ज करा.
धावा झाला धावफलकावरती फक्त 7 आणि 7ला एक विकेट गेली आहे. चला लवकरात लवकर खेळायचा, फास्ट थोडंसं खेळा, कारण ऑलरेडी तो वेळ झालेला आहे. त्याचमुळे तर आजच्या दिवसामध्ये त्या कमी ओव्हरच्या मॅचेस खेळवाव्या लागल्यात. ज्या दिवसामध्ये ज्या ज्या टीमींना आम्हाला साथ दिलेली आहेत त्या दिवसामध्ये रामदेव सर आपण तो प्रयत्न केला आहे की 4-4 ओव्हर, आणि ज्या दिवशी टीमींनी आम्हाला साथ दिलेली नाहीत त्या दिवशी त्या ओव्हर कमी केल्यात. आणि हा निर्णय मी तर म्हणेन खूप चांगला आहे आयोजकांचा. ज्या पद्धतीने तुम्ही वागाल तशी तुम्हाला वागणूक देखील आयोजक देखील देतील. आणि अपेक्षा आता सगळ्यांकडनंच आहे की ते वेळामध्ये तुम्ही येत चला, मग तुम्हाला त्या 4-4 ओव्हर खेळायला भेटतील. कारण काल परवाच्या दिवशी दोन्ही दिवसामध्ये 4-4 ओव्हर अंतिम सामन्यापर्यंत होत्या. आणि आज का केलंय तर त्याचं कारण टीम लेट झाल्यात. एक टीम लेट झाली, उपभोग सगळ्यांना भोगावा लागेल. त्यामुळे ही महत्त्वाची सूचना आहेत. अजूनही मॅचेस अजून देखील चालणार आहेत. ओहो, मागे मारलाय, खूप चांगला स्ट्रोक खेळलाय आणि आता बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे ताकदीपेक्षा युक्तिश्रेष्ठ हे सिद्ध झालं या फटक्यामध्ये, आणि तिथे आलाय राम कालचिड्याचा हा अजून एक चौकार. ताकदीपेक्षा युक्तिश्रेष्ठ दाखवणारा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटलाय. राम म्हटलं तर खूप मोठं नाव आहे आणि नावाची साजेशी भरपूर वेळा कामगिरी त्याची राहिली आहे. कित्येक वर्ष क्रिकेटची कारकिर्दीमध्ये त्यांनी काही काळ गाजवलेत आणि देखील अजून देखील तो गाजवतोय, कारण खूप सारा अनुभव आहे. अनुभव शेअर करत असताना हा फटका खेळलाय. खूप चांगला स्ट्रोक राहिला, गॅपमध्ये खेळला, चौकार वसूल झालाय. आता फुलटॉस मिळाला, बॅकलिपला खाली ठेवलंय, मिड विकेटला खेळतायत. शॉर्ट मिड विकेटला बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगलच्या मदतीने धाव फलकपट्टी सरसावेल. आणि आता धावा झाला धाव फलकावरती टोटल 12. पुन्हा एकदा आमचे संदीपजी वेले साहेब आम्हाला जॉईन झाले, त्यांचंही पुन्हा एकदा करूया सहर्ष स्वागत. यूट्यूबला जॉईन झालेले आहेत, खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात सिद्धिविनायक नावजोपाट्या टीमला. JB स्पोर्ट्स शेंडेगाव संघ आपण पाहत आहोत, जिथे या मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर ती बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे. हो, फुल लेंथ साला बीट करून वेगामध्ये तेच तरार केलाय हा बॉल. तिथे रोहितचा हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. लेफ्टी बॅटर कैलास धापटेच्या विरोधामध्ये आलेला अजून एक डॉट बॉल पाहायला भेटलाय. तो संघर्ष जारी आहे. ही फाईट भरपूर वेळा होते, भरपूर मॅचेसमध्ये होते. विभागामध्ये जे मॅचेस होत्या तेव्हाही हा मॅच आम्हाला पाहायला भेटतो, आणि आज तर या आदिवासी चषकामध्ये देखील ती फाईट एकाच विभागातील 2 दादा संघ खेळतायत. लॉफ्ट हिट करण्याचा प्रयत्न, खेचून मारायचं होतं, प्लॅन मिस, अजून एक डॉट बॉल. पूर्णपणे आपण पाहत आहोत रोहितची चांगली गोलंदाजी. लेफ्टी बॅटरच्या समोर लगातारचे डॉट बॉल यायला सुरुवात झाली आहे. पहिला बॉलला रामनं मारलेला चौकार, त्यानंतर त्याने काढलेली सिंगल आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि आता धावा रोखल्या जात आहेत. 12 धावा झाला धाव फलकावरती. फुल लेंथ होता, यावेळेस आपण पाहतात फटका फसलाय. अनिल तिथे आलाय आणि झेल पकडतोय. अनिल वेलेकडनं हा चांगला झेल आणि आता झटका लागेल. कैलास धापटे आउट. झटका क्रमांक 2, 12ला दुसरी विकेट गेली आणि आता महत्वाचा अजून एक खेळाडू येतो मैदानाच्या आतमध्ये, गुरुनाथ गावंडा. एक गोष्ट लक्षात घ्या, उद्याचा जो पोल आहे 19 तारखेचा, जे आपण येणारे संघ होते शहापूर तालुक्यातील, त्यांना आता महत्वाची पुन्हा एकदा सूचना करतोय. ही जी इनिंग आहे, ही इनिंग ब्रेकमध्ये ते लॉट्स आपण लाईव्ह लॉट्स पाडणार आहोत. त्याचमुळे ते 10 संघांना ही महत्त्वपूर्ण सूचना आहे. लाईव्ह लॉट्स पाडले जातील, फेअर लॉस होतील, आणि त्याच्यामध्ये तुम्ही चॅनलला नक्कीच बनवून राहा. yogestenniscricket.in च्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या नक्कीच ते लाईव्ह लॉट्स पावडू शकतायत, आणि नक्कीच त्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या माणसाचा चॅनल आहे. यावेळेस आपण पाहत आहोत व्हाईट बॉलचा इशारा, एक्साची मदत मिळते. धाव फलक पुढे सरसावेल. 13 झाल्यात, जिथे आम्हाला वारशाळा गावाला बिलॉंग करणारे आमचे योगेश भोईर, त्यांचा हा चॅनल आहे yogestenniscricket.in. खूप सारी मेहनत आमचे काना सरांची त्या चॅनलसाठी आहे. इनसाइड आउटला खेळत, फटका चांगला आहे परंतु फिल्डर आलाय. मनोज वेलेनं झेल सोडलाय आणि आता बॉल फेकी केलं जाईल तोपर्यंत एक सिंगल. हा झेल खूप महत्वाचा आता अचंबित करून ठेवलेला आहे, कारण मनोज वेले एक डीप मध्ये चांगला फिल्डर नेहमीच दिसलाय.
परंतु आता तो झेल सोडतोय आणि आता ओव्हर क्रमांक समाप्त. 2 ओव्हरचा खेळ झाला. धावा झाला 14. 2 विकेट गेलात बॅटिंग करत असताना JB स्पोर्ट्स शेंडेगाव टीम. चला बॉलर फक्त ह्या करायचा आहे. बॉलर सेट करा, उर्वरित चर्चा करू नका प्लीज, वेळ कमी आहे मित्रांनो. विशाल सुभाष दादा, चला ती महत्वाची सूचना असेल, लवकरच निर्णय घ्या आणि लगेचच फिल्डिंग सेट करा. 2 ओव्हरला 14 आणि देखील मॅचेस खेळवायचे आहेत. प्लॅनिंग स्पष्ट दिसतंय आणि आता वाटलं होतं की ती चर्चा होते मग काय वेगळं करण्याचा प्रयत्न आहे की काय, परंतु ते आता प्लॅनिंग ज्या पद्धतीने आमच्या माइंड होते त्याच प्लॅनिंगनं आता संघ चाललाय. 14 झाल्यात. जिथे असं वाटलं की ती चर्चा बनेल मग एखादा नवीन गोलंदाज पाहायला भेटतोय की काय, परंतु तसं नाहीत. विशालकडेच कॅप्टन गेलाय, कारण विश्वासू खेळाडू आहे विशाल वेले म्हटलं तर. दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत गुरुनाथ गावंडा सध्या तरी आता बॅटिंग मार्कवरती स्ट्राईक रेंजला आहे. अंतिम ओव्हर जिथे हात खोलण्याचा आता संधी घ्यावी लागणार आहे, रिक्स घ्यावी लागेल. पुल करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस बाउन्सरचा मारा निघाला विकेट किपरकडे. अजून एक चांगला बॉल. या इनिंगला खूप सारे डॉट बॉल आलेले आहेत आणि त्यामुळे तो धावसंख्येवरती तो इफेक्ट पडलाय. 14 धावा झाला धाव फलकावरती. एक मैत्रीपूर्ण लढत आपण पाहत आहोत. एकाच विभागाला 2 संघ बिलॉंग करणारे आहे. स्लोअरवर होता बॅक ऑफ द हँड आणि तिथे आता फटका फसलाय आणि आता कॉट बिहाइंड. यावेळेस कॉटन बोल्ट झटका मिळेल आणि खूप चांगला झेल पकडेल विशाल आणि तिथे मिळते आहे महत्वाची गुरुनाथ गावंडाची अजून एक विकेट. 14ला तिसरा झटका. चौदाला आता मिळालेली आपण पाहत आहोत यावेळेस ती विकेट. सातत्यानं तिथे विकेटवरती विकेट आलेले आहेत. टॉप ऑर्डरमध्ये महत्वाची महेशची विकेट होती. राम कालछेडा चांगला खेळलाय, परंतु त्यालाही कमी चेंडू मिळालेत खेळण्यासाठी. ते प्रयत्न फलंदाजांना करणं गरजेचे होते, कारण तो टचमध्ये आहे, तो फॉर्ममध्ये आहे, त्याला जास्तीत जास्त बॉल देणं देखील गरजेचे होते, परंतु असं घडलेलं नाहीत. हा मागे मारलाय, चांगला स्ट्रोक आहे, आल्यालाचा फटका, चांगला खेळलाय, मागे बॉलला पाठवलाय, तिथे लॉंग स्टॉपला बॉल निघालाय, लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस आला हा महत्वाचा मयूरच्या बॅटमध्ये 4 चौकार. आज जेव्हा जेव्हा मागे बॉल गेलाय तेव्हा तेव्हा तो चौकारच मिळालाय. असंच एक चौकार राम कालछेडाच्याही बॅटमधनं आलाय आणि आता मयूर ठोंबरेच्या बॅटमधनं आलाय. हलकंसं प्लेसमेंट, बॉल फक्त उडवला गेला, हवेमध्ये आहे आणि आता कव्हर क्षेत्रामध्ये तो क्षेत्ररक्षक थोडंसं जज करतोय. एका टप्प्यानं बॉलला उचलला जाईल. 2 मिळाल्यात. 3चा कॉल आहे. थोडासा वीक वाटतोय, परंतु बॉल लावला जाईल आणि आता फिंगर अप झालेत. ओ युटी बॅट्समन झालाय रन आउट. मिळते मयूरची विकेट. धावफलक आणि आता 4 विकेट गेल्यात. नवीन फलंदाजाला यावं लागेल. तिथे आता स्ट्राईक मिळेल ती राम कालछेड्याला आणि आता बॉल राहिलेत ते 2 बॉल बाकी आणि आता 2 बॉलला पाहूयात किती धावा काढल्या जातील. जितेश दापटे आपल्याला पाहायला भेटतोय पदराच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला, परंतु स्ट्राईक एंडला आता राम कालछेडा जातोय, जिथे खूप सारा अनुभव आहे या खेळाडूला. आता अपेक्षा त्याच आहेत, कमी बॉलमध्ये जास्तीत जास्तचं योगदान. 2 बॉलला एखादा बिग हिट जर आला तर खूप चांगलं टार्गेट सेट होऊ शकतंय. 3 ओव्हरचा मॅच आहे. 20 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. विशाल पुन्हा एकदा वर विकेट, राऊंड द विकेट आलेत आणि तिथे आता लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. ओ माय गॉड, तिथे क्षेत्ररक्षक थोडासा अनिल स्किड झालाय, तो पडलाय आणि त्यानंतर त्याचा फायदा झालाय, कारण तो झेल पकडता आलेला नाहीत. 2 धावा सहजरित्या कॅरी केल्या जात आहेत. 200 मदतीने धावफलक 22. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. त्यानंतर स्किड झाल्यानंतर ती शूजची पाहणी केली अनिलनं आणि आता हा बाउन्सर होता. तिखट मारा राहिला आणि बॉल निघालाय विकेट किपरच्या दस्तानामध्ये. अजून एक डॉट बॉल आणि आता ओव्हर क्रमांक समाप्त. 3 ओव्हरचा खेळ झाला. इनिंग समाप्त झाली आहे आणि आता
धावा झाला धाव फलकावरती त्या टोटल 22 आणि या मॅच मध्ये करायचे आहेत 23 धावसंख्येचं टार्गेट. चला तर आपण जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि तिथे विकीजी शेवाळे सर आम्हाला जॉईन होतील आणि त्यानंतर आमचे सगळेच पाहुणे या सत्रामध्ये जे उपस्थित आहेत त्या सगळ्याच पाहुण्यांना विनंती असेल आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण उपस्थित व्हायचं आहे. तिथे उद्याच्या दिवसाचे जे ड्रॉ आहेत ते ड्रॉ आता आपण करणार आहोत. त्याचमुळे जे टीम खेळणार आहेत त्यांनी आता आम्हाला बनवून राहा या चॅनलला yogestenniscricket.in आणि ऐकूयात विकीजी शेवाळे सरांना. जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. ते 19 तारखेचे नक्की लॉट्स पाडले जातात जे येणारे संघ होते त्याचा मात्र जे 10 संघ आहेत त्याचा ड्रॉ केला जातोय. फेअर लॉस हे मात्र ड्रॉ केला जातात. स्पर्धेचे नक्की प्रमुख चाणूजी हिरवे साहेबांच्या शुभ हस्ते हे ड्रॉ केला जातोय. पहिला सामना उद्याचा पहिला सामना मनोज 11 चिंचपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट देईल यस ग्रुप भोसपाडा. यस ग्रुप भोसपाडा विपक्ष मनोज 11 चिंचपाडा. त्यानंतर दुसरा सामना 19 तारखेचे नक्की ड्रॉ केले जात आहेत. गावदेवी स्पोर्ट्स पायरवाडी बी. गावदेवी स्पोर्ट्स पायरवाडी बी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट देईल 7 मित्रांची ठाकूरवाडा आघाई. हा दुसरा सामना असेल नोंद घ्या. आई गावदेवी पायरवाडी बी आणि त्याच्या अगेन्स्ट अघई हा दुसरा सामना. तिसऱ्या सामन्याकडे जाऊया. मोरिया स्पोर्ट्स बेलपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट देईल दुपारवाडी. बेलपाडा विपक्ष दुपारवाडी हा तिसरा सामना असेल. त्यानंतरचा सामना चौथा सामन्याकडे जाऊया. जय बजरंग झाडखैरे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट देईल हा चौथा सामना आहे. जय बजरंग झाडखैरे विपक्ष खंडवी ब्रदर्स मानीचा पाडा. जय बजरंग झाडखैरे आणि त्यांच्या अगेन्स्ट खंडवी ब्रदर्स मानीचा पाडा. त्यानंतर शेवटचा सामन्याकडे जाऊया. आई गावदेवी स्पोर्ट्स पायरवाडी. आई गावदेवी स्पोर्ट्स पायरवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट कलभोंडे ओम साई कलमोंडे हे मात्र ड्रॉ केले जात आहेत. ही मात्र नोंद घ्या. 19 तारखेचे उद्याचा पहिला सामना हे पहिली मॅच कोणाची आहे? मनोज 11 चिंचपाडा विपक्ष यस ग्रुप भोजपाडा. आपण 9 वाजता रिपोर्टिंग करायचंय. तुमची 9:30 वाजता मॅच चालू केली जाईल. यस थँक्यू. आणि ज्याच्या शेड्यूल आहे त्याने मात्र नक्कीच वेळामध्ये रिपोर्टिंग करायचं. जो लेट येईल त्याला बॉलची पेनल्टी दिली जाईल. यस थँक्यू. हे होते फेअर लॉस उद्याच्या दिवसातील 19 तारखेचे. ओव्हर टू कॉम्बॉक्स हर्षलजी पवार सर. काय अफलातून फटका राहिला आणि तिथे डोळ्यांचे पारडं फेडणारा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटलाय. बॅट्समन विशाल वेहलेच्या बॅटमधनं हा तडाखा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा स्ट्रोक. यस इट इज 4 चौकार. इनसाइड आउटला खेळलं आणि तिथेही आपण पाहत आहोत यावेळेस महत्वाची ती फिल्डिंग राहिली आहे. आणि त्यानंतर आपण पाहत आहोत एक सिंगल याही चेंडूवरती मिळत आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक 5 अंकावरती. पहिल्या चेंडूवरती 4, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. धावा झाल्यात 5 आणि आता 16ला 18 करायचे आहेत कारण टार्गेट आहे 23 धावसंख्येचं. एक गोष्ट लक्षात घ्या जो संघ विन झालेला आहे समर्थ 11 काठीचा पाडा टीम चला आपण प्रतिनिधी पाठवायचा आहे. सॉफ्टहँड ढकललाय तिथे संधी आहे असं दिसत होतं परंतु थ्रो थोडासा वीक राहिलाय
आणि फायनली ती रिस्की सिंगलच्या मदतीने धावा झाल्या 6. समर्थ 11 काठीचापाडा टीम काठीचापाडा टीम आपण या लवकरात लवकर आणि चालू असलेल्या मॅचचे प्रतिनिधी आपण देखील यायचे आहेत. बॉल मागे चालला आणि याही वेळेस नशिबाची ती साथ मिळेल आणि आता बॉल निघाला लॉंग स्टॉपला. सुभाष वेहलेच्या बॅटमधून आला हा अजून एक 4 चौकार. दहा धावा धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. 12ला 13 करायचे आहेत. सामना खूप सोपा झालाय. विजेत्या संघाला बाय मिळालेले आहे म्हणजे तो महत्वाचा पुढचा मॅच असेल. वझर टीम चला आपण टॉस साठी यायचं आहे. पुढचा मॅच काठीचापाडा विपक्षामध्ये वझर. हा टायमिंग करून बसलेत. याही वेळेस आपण पाहत आहोत तिथे फिल्डर आहेत. बॉल अडवला गेलाय आणि तोपर्यंत आपण पाहत आहोत याही वेळेस ती सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 11 अंकावरती आणि आता 11 बॉलला 12 करायचे आहेत. शिव स्पोर्ट्स वझर संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय कळवलाय.
यावेळेस आपण पाहत आहोत विकेट करण्याचा प्रयत्न समोर खेळलाय, फटका फसला आणि आता झटका दिला जाईल. महत्वाची ती विकेट. मनोज भैले आउट. आता उर्वरित जर पाहायला गेलं तर 9 बॉलला 11 करायचे आहेत. 9 चेंडूमध्ये 11 धावसंख्येची गरज. सामना खूप चांगला रंगलाय, शंकाच नाहीत. जिथे आपण पाहत आहोत मैदानात, जिथे सिद्धिविनायक नाऊसपाटा संघाला या मॅचमध्ये धावा काढायच्या आहेत. चेस खूप चांगला ठेवला गेलाय, जिथे 3 ओव्हरमध्ये 23 करायच्या आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये ती फाईट सध्या तरी दिली जाते. लॉफ्टेड हिट केलाय आणि इथे देखील संधी आहे. फिल्डर आहेत, जजमेंट चांगलं केलंय आणि आता आकाश वेलेची देखील विकेट. फलंदाज बाद. बाराला आता 3 विकेट गेला तरी तो सामना आता सध्या तरी थोडासा फसत चाललाय. 8 बॉलला करायच्या 11 धावा. महत्वाचा सामना आपण पाहत आहोत. ही चुरस नेहमीच अशीच रंगलेली आहे. प्रत्येक कधीही टुर्नामेंटमध्ये दोन्ही संघ एकमेकांसोबत येऊ द्या तेव्हा तेव्हा ही चुरस नेहमीच पाहायला भेटली आहे. अंतिम क्षणी, अंतिम चरणावरती, अंतिम टप्प्यामध्ये हा मॅच नेहमीच पाहायला भेटलाय. याही स्पर्धेमध्ये तसंच चित्र दिसलंय. पण सगळं व्हाईट बॉल, 1 फॉर दी ओव्हर. व्हाईट बॉल अँड 1 फॉर दी ओव्हर ही ग्वाही देत असताना व्हाईट बॉल एकसाची मदत आणि आता धावफलक जाऊन पोहोचले 13ला 3 विकेट गेला आणि आता 8 बॉल मध्ये 10 करायचे आहेत. विजय संघाला बाय आहे, म्हणजे हा महत्वाचा तो सामना चालू आहे. जिथे तुम्ही हा सामना जिंकला तर डायरेक्टली क्वालिफायरचा मॅच तुम्हाला खेळायला भेटेल. आणि त्याचमुळे जो पुढचा मॅच आहे शिव स्पोर्ट्स बाजार विपक्षामध्ये समर्थ 11 काठीचा पाड्याचा मॅच असेल आणि तिथे आता गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न आपण पाहत आहोत. क्षेत्ररक्षक आहे, 2चा कॉल आहे आणि तोपर्यंत पाहायला गेलं तर 2 धावा घेऊन जातील. चांगली रणबडी तो विकेट. या 2च्या मदतीने धाव फलक 15 आणि आता 7ला करायच्या आहेत 8 धावा. हलकासा प्लेसमेंट आणि याही वेळेस तो गॅप शोधला गेलाय. निघालाय थर्ड मॅनला श्रीनू सीमा चौकार. सहा बॉलला 4 करायचे आहेत. सहाला 4.
6 बॉलला 4 बरोबर तो अंतिम ओव्हर मध्ये येऊन सामना ठेपलाय. क्रॉस बॅटेने खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू चांगला हाताळला गेला आणि तिथे सामन्याची चुरस्ती तशीच राहिली आहे. 5ला 4 करायचे आहेत. लॉफ्टेड हिट आणि आता MS धोनी स्टाईल मॅच केली फिनिश. अभिनंदन संघ सिद्धिविनायक नाऊ सपाटा तसेच आडलक टफलक JB स्पोर्ट शिंदेगाव आणि अशा पद्धतीने तो सामना जिंकलाय. सामना संपलाय आणि अभिनंदन देऊयात कारण आता हा सामना जिंकल्यानंतर थेट क्वालिफायचा राऊंड खेळणार आहेत सिद्धिविनायक नाऊ सपाटा टीम. त्याच्यानंतर पुढच्याही मॅचला लगेच सुरुवात करूयात आणि पुढच्या मॅचसाठी ऐकूयात पुन्हा एकदा विकीजी शेवाळे सरांना. तत्पूर्वी धन्यवाद.